भागात आपण ऐकले की नचिकेता म्हणजे होम गुरुगृही शिकू लागलाय. तर पुढे काय घडते हे आज जरा जाणून घेऊया. तर आश्रमात असताना नचिकेताची एक आवडती गाय होती, कपिला गाय. ते सकाळी जेव्हा तो गोठ्यात गेला तेव्हा त्याला कपिला शांत पडलेली दिसली. तो धावतच गुरूंकडे गेला. तेव्हा त्याला गुरूंनी सांगितले की अरे तिचा मृत्यू झालाय, हे फक्त कपिलेचे शरीर आहे, आत्मा नाही. नचिकेताने विचारले, आत्मा कुठे गेला? आत्मा कसा गेला असेल? गुरूंनी त्याला समजावले, अरे बाळा, आता आत्मा पुढच्या प्रवासाला गेला. हे ऐकून नचिकेताला खूप प्रश्न पडू लागले. मागे एकदा आई देखील स्वर्ग नरक याबद्दल बोलत होती. कपिला तिथे गेली असेल का? कपिलेचा आत्मा कुठे गेला असेल? तो आचार्यांना सांगतो की मला यमदेवांना भेटायचंय आणि हे सगळं जाणून घ्यायचंय. आचार्य हसले आणि म्हणाले, अरे तू मृत्यूशिवाय यमदेवांना कसा भेटशील? आतापर्यंत हे कोणी करू शकले नाही. नचिकेताला मात्र याबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा होऊ लागली. अशातच एकदा आश्रमात नचिकेताचे बाबा आले. ते त्यांच्या घरी विश्वजित यज्ञ करणार होते. त्यासाठी नचिकेता आणि त्याच्या गुरूंना आमंत्रण द्यायला ते आले होते. विश्वजित यज्ञ म्हणजे ज्याने संपूर्ण जग जिंकता येईल असा यज्ञ. ज्या यज्ञात यज्ञ करणारा माणूस सोनं नाणं धन दौलत आपल्याला सर्वात प्रिय असलेल्या वस्तू असं दान करतो. यज्ञविधी सुरू झाला. वेद मंत्रांचे घोष घुमू लागले. आता वेळ झाली ती दानाची. दान करण्यासाठी गायी आणल्या गेल्या. पण नचिकेताने जेव्हा त्या गायींकडे पाहिले तेव्हा त्यात काही गायी आजारी होत्या तर काही म्हाताऱ्या होत्या. आणि आई तर म्हणत होती, अशा गायी दिल्यानं आपण नरकात जातो. बाबांना नरकात जावे लागले तर? या विचारानं नचिकेता खूप घाबरला. काय करता येईल याचा विचार करू लागला. नचिकेताला एक कल्पना सुचली की बाबांना सर्वात प्रिय असलेली गोष्ट म्हणजे मी. त्यांनी मला दान दिले तर त्यांना गायी दान करावे लागणार नाहीत. नचिकेताने बाबांना विचारले, बाबा, मी तुम्हाला सर्वात प्रिय आहे ना, मग तुम्ही मला कोणाला दान देणार? बाबा शांत होते, कारण यज्ञ सुरू होता आणि या काळात जो शब्द देतात तो पूर्ण करावा लागणार होता. नचिकेता तोच प्रश्न परत विचारत होता, पण बाबा अशांतच होते. पण नचिकेताने तोच प्रश्न विचारणे काही थांबवले नाही. आता मात्र बाबा चिडले आणि म्हणाले, जा, मी तुला मृत्यूला दान दिले आहे. तिथे उपस्थित असलेले सगळे लोक घाबरले, कारण आता शब्द पूर्ण करावा लागणार होता. यमाला भेटणे म्हणजेच मृत्यूला भेटणे. पण नचिकेता त्यातही खुश होता, कारण आता बाबांना नरकात जावे लागणार नव्हते आणि त्याची यमदेवांना भेटण्याची इच्छाही पूर्ण होत होती. नचिकेता यमलोकात गेल्यावर काय होते हे आपण पुढच्या भागात ऐकूया. धन्यवाद.